आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। माझं चुकलं, मला खरंच माफ करा। मी असं एकटं बाहेर पडायला नको हवं होतं। माझ्यातून खूप मोठी चूक झाली ज्याने, मला माफ करा। सॉरी। मला खरं तर तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी घरातून बाहेर पडले। आता परत तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला। खरं तर मला तुमच्या घरातून बाहेर पडायचं नव्हतं, पण माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं होत होती आणि तुमच्या अब्रू पण। माझं चुकलं, मला माफ करा। विद्या मॅडम, विद्या मॅडम, विद्या मॅडम शांत व्हा। सॉरी। आता कसली सॉरी? मी आता भावनेच्या भरात पिट्याचा फोन। हा बोल की पिट्या। नाही नाही नको जाऊ तिथं। सापडलं विद्या मॅडम, हा इथं गावातच होत्या। बरं ऐक, मंग्याला सांग कुठं जाऊ नको म्हणून, नाहीतर तो शोधत बसल सगळीकडे। हा, आणि एक काम कर, मंग्याला घ्या आणि मारुतीच्या देवळापाशी ये, तिकडच भेटू। जयदेव, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना। आय एम सॉरी। काय करत असेल बरं? आंबी झोपली असेल काय? हिराबाई, पोरगीला रूम मध्ये बंद करून काय बरोबर केलं नाहीस। हा, आता जरा हट्टी आहे म्हणून केलं मी, पण त्या परीस मी तिच्याजवळच बसले तर कुठं जाणार बी नाही आणि काहीच नाही। होय, मी तिच्याजवळच बसते। अंबू, हे अंबिका, अंबू, ए पोरी, अगं उठ उठ उठ। हे देवा, बस बस इथं। हे पोरी, अगं काय झालं रडायला? हे बघ, रडून रडून डोळं कसं झाल्यात ते। ए बाई, मी तुला खोलीत बंद केलं म्हणून राग आलाय का? मी तुला जाऊ दिलं नाही म्हणून राग आलाय, म्हणून तू रडायलीस काय? हे बघ, तसं असेल तर तू तुझ्या मोठ्या मनानं मला माफ कर बाई। आजी, मला तुझ्यावर नाही राग आलाय आणि तू जे केलंस त्यावर पण नाही। अगं मग का रडायलीस तू? आजी, विद्या मॅडमचं असं एकाकी निघून जाणं तुला तरी पटलं काय ग? त्या निघून जाताना त्यांना जरा पण नाही वाटलं का त्यांच्या नंतर
त्यांच्यावर जीवावर प्रेम करणारी माणसं असतील, त्यांच्या मनाला काय वाटलं असेल? त्यांच्या मनाला नाही हुरहुर झाली असणार? त्या नदादाला भेटले असतील काय? काही झालं नाही? आजे, मी त्यांना शोधून आणते. हा आंबू, हे पोरी, अगं तुला आधीच सांगितलंय, हे बघ तुझं लगीन ठरलंय, तुला अशी एकटीला रातच्याला मी नाही सोडू शकत. आणि जयानं काय सांगितलंय ते ध्यानात आहे ना मग तुझ्या? तू नको काळजी करूस, तू थांब इथं, जया शोधून आणतोय तिला. आजे, थांब काय थांब ग? आणि लगीन ठरलं म्हणून काय झालं? इथले रस्ते, माणसं, गाव मला माहित नाही वय? आणि जर तुम्हाला कुणाची भ्या घालत असशील ना, तर माझा अण्णादादा आहे. माझा अण्णादादा असताना ना कुणी हात काय टच पण करायची हिंमत होणार नाही. त्यामुळे तू काळजी करू नकस. आता तुझ्या मनातच हाय तर मी कशाला अडवू बाई? बर ठीक आहे, चल, पण एक अट आहे बाई. कसली? हे बघ, मी काय तुला एकटी जायला द्यायची नाही, मी तुझ्या संग येणार. मान्य आहे? मान्य आहे. अगं मग हे आधी सांगायचं ना. काय ग आजी तू? बरं, असू दे असू दे, चल आता. अण्णादादाच्या आघाडीचा आवाज. अगं वै की, चल 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 बाय. ए अंबी, आजे, बाहेर याल पट्टीशी. विद्या मॅडम, विद्या मॅडम, कुठे गेलता तुम्ही मला सोडून? तुम्हाला एका क्षणासाठी पण काही वाटलं नाही काय? तुमच्या अशा जाण्यानं ना आजी, अण्णा, दादा आम्हाला किती त्रास झाला माहितीये का? अण्णादादा, अरे मी हे काय करून बसले? मी कोण आहे यांची? कुणीच नाही ना? अरे मग मी मिठी कशाला मारली? आणि मी काय यांना सगळं सांगत बसले? जे आपल्याला कुणी मानतच नाही त्यांना आपण जीव तरी का लावावा? का त्या व्यक्तीचा एवढा विचार करावा? का बाबा कशा असतील, कुठं गेल्या असतील, सापडल्या असतील का नाही, काय झालं तर नसेल ना? अशा हजार प्रश्नांचं ओझं का आपल्या डोक्यावर ठेवावं? आणि कुणासाठी? जे आपल्याला न सांगता मध्यरात्री घर सोडून गेल्या अशा व्यक्तींसाठी. आप्पा, जेवून घ्या, जेवण आणलंय. नकोय मला. का नकोय आप्पा? भूक नाही. असं कसं आप्पा? सकाळी नाश्ता नाही, दुपारी जेवण नाही आणि आता भूक नाही म्हणताय? अशू, अगं खरंच मला भूक नाही. घेऊन जाते ताट. अशू, ते ताट घे आणि आत नेऊन ठेव. हा, बरोबर आहे.
त्यांना भूक नसणारच, ते कसे जेवतील आता? त्यांच्या लाडक्या भाच्याला भेटू दिलं नाही ना व मी. तू एक काम कर, त्यांच्या भाच्याला जाऊन सांग की तुमचा मामा जेवण झालाय. मग त्यो येईल पळत आणि मग जाईल बरोबर घास यांच्या घशाखाली, नाही का? ही तर बी त्यालाच किंमत आहे. माझी पोर बिचारी एवढी जेवणाचं ताट घेऊन आली आहे, पण तिचं काही कौतुक नाही यांना. भाचा आला की जातील बरोबर टनाटना उड्या मारत माकडावानी. तो नाचिवतोय आणि तुम्ही नाचा. विनीता, काय सारखं विनीता विनीता? हा, रात तर नाकाच्या शेंड्यावर असतोय यांच्या भाच्याला भेटू दिलं नाही ना वनी. जावा जावा, तिकडच राहावा, तिकडच खावा. हा, आणि या घराला कुलूप लावा. मीच निघून जाते या घरातून कायमची, म्हणजे तुमचा आत्मा थंड होईल. हे बाई, बास कर आता, बास कर. तोंड बंद ठेव तुझं. हारलो तुझ्या समोर. नाही जिंकू शकत तुझं मन. तुझं कशातच समाधान नाही. आणि तू म्हणतीस ना मी तिकडे जायचं नाही? नाही जात मी जयाकडं, नाही जात. पण माझ्या घराची अजून वाट लावू नकोस. उपकार कर माझ्यावर. आणि काय म्हणालीस? भाचा आला तर जेवण जाईल. तिकडे जाऊ दिलं नाही म्हणून जेवण जाणार नाही. तुला वाटतं ना मी खावं, बोलावं, पण मला वाटायला पाहिजे ना तसं. आता वाटत नाही त्याला काय करू, नाही भूक त्याला काय करू. पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढायलाच पाहिजे का? माझ्या खाण्यानं जर तुझी बडबड थांबणार असेल ना तर आण ते इकडं आण. आता हे रड ढाळत कशाला जेवायला बसला इथं? कोणी मेलंय का घरात? नाही ना व? पण नाही, हे बी आपल्यासाठी नसणार अगं. ते तर त्यांच्या लाडक्या भाच्यासाठी असणार, नाही का? मामाचं लय जीव आहे भाच्यावर. पण मामाचा जीव गेला तर भाचा एक शब्द बी बोलणार नाही. पण जरा काही झालं की मामाला जावं खरं तिकडं, नाही का? मम्मी कुठं बोलायलीस ग? काही कळत नाही का ग तुला? आणि जेवण मी आणलं होतं ना, माझं मी बघून घेतलं असतं की. तू कशाला मध्ये नाक खुपसलीस? रडवलं सगळं आपण. काहीच वाटत नाही का तुला? जा बरं आत तू. नाटक आहे सगळी नाटक. आप्पा, किती प्रेम करता हो तुम्ही जयावर. मी कधीच इतका प्रेम करणारा माणूस नाही पाहिला. म्हणजे आम्ही बहीण म्हणून जितकं प्रेम करते ना जयावर, तितकंच तुम्ही मामा म्हणून करता. त्याला भेटता येत नाही म्हणून किती अस्वस्थ झालाय. तुम्हा मामा भाच्याचं प्रेम ना जगा वेगळंच आहे बघा. अप्रूपच वाटतं मला तुमचं. पण मम्मीची भीती पण वाटते. ती कशी आहे माहिती आहे तुम्हाला चांगलंच. आणि या सगळ्यात बोलायला मी लहान पडते. तुम्हाला सल्ला देण्या इतकी मोठी नाहीये मी. एकदा लहान तोंडी मोठा घास घेतला होता तेव्हा तुम्ही मलाच ठणकावलं होतं. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय योग्य वाटतं ते. विद्या मॅडम, तुम्ही गेल्यानंतर इथं घरच्या लोकांचे काय हाल झाले असतील याचा जरा विचार नाही केला तुम्ही? अंबिका, अगं असं नाहीये. हे बघ, देवानं माझी हाक ऐकली म्हणायची. जनाईच्या हाकेला जसा पांडुरंग ओ देतो
तसा त्यानं माझ्या हाकेला ओ दिली आणि माझी पोरं सगळी सुखरूप घरला घेऊन आला. आणि काय ग पोरी, आपल्या आईला सोडून लेकरू कधी लांब जाते होय? आजी, जयदेव, अंबिका, मला खरंच माफ करा. मी मनापासून माफी मागते तुमची. माझं चुकलं. असू दे ग पोरी, चुका या माणसाकडनंच होत्या आणि चुका या होण्यासाठीच असतात. त्यातूनच माणूस सुधारतोय आणि त्या चुका सुधारायच्या असतात आपण. नको मनाला लावून घेऊ. अंबिका, तू माफ केलंस ना मला? हे बघ, मला मान्य आहे की माझा निर्णय चुकला, पण माझा उद्देश चुकीचा नव्हता ग. त्या दिवशी इकडे येऊन राघव जे काही बोलून गेला ते माझ्या खूप मनाला लागलं. मला खूप वाईट वाटलं आणि म्हणून मला असा निर्णय घ्यावा लागला. हे बघ, जयदेव या गावचे सरपंच आहे. त्यांना या गावात खूप मान सन्मान आहे. तुमचं कुटुंब या गावातलं एक प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि माझ्यामुळे जयदेवची आणि तुमच्या सगळ्यांची बदनामी झालेली आणि तुम्हाला कोणी नावं ठेवलेली मला नाही ग चालणार. माझ्यामुळे जयदेवच्या नावाला कुठलाही चुकीचा ठपका लागू नये म्हणून मी हे केलं. मला मान्य आहे मी जे पाऊल टाकलं ते चुकीचं होतं, पण प्लीज माझा उद्देश समजून घे ना. मी तुमच्या सगळ्यांना खूप दुखावलंय. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी खरं तर या घरातून बाहेर पडले होते. आय एम सॉरी. परत असं नाही होणार. प्लीज मला माफ कर. करशील? खरंच मी सगळ्यांची माफी मागते. मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांनाच खूप त्रास झालाय, पण माझ्यामुळे इथे राहून तुम्हाला जो त्रास होत होता तो होऊ नये म्हणूनच खरं तर मी हे पाऊल उचललं. पोर तिच्या आईजवळ राहिली तर आईला त्रास होत नाही, उलट पोर घरातनं गेली तर आईला त्रास होतोय. तोच आज मला झाला. कारण तू परकी नाहीस, तू आमचीच आहेस. आजी, मी तुम्हाला प्रॉमिस करते इथून पुढे मी असं कधीच वागणार नाही. वागायचं सोडा, मी असा विचारही कधी करणार नाही. हा बघ, असं हसत राहावं माणसानं. आता ह्यावर काहीतरी गोड व्हायला पाहिजे. मंग्या, हा जा सगळ्यासनी फक्कड गोड चा कर. होय, लगेच आणतो. मंग्या पेशल फक्कडचा एकदा पिऊन तर पा. आलोच. मला ते आलोच वरनं आठवलं. चहा जरा आलोच टाक, आपलं आलं टाक. म्हणजे कसं जरा नेहमीसारखं ते बेचव नको ना, चांगलं कर जरा. नाही नाही, तुला तुझा भुसान लागवड आणतो की त्यानंच पोट भरेल तुझं. हे माझ्या खाण्यावर जायचं नाही. तू माझ्या चहावर जाऊ नको मग. आता करतोयस तसं म्हणल्यावर. तू खातोय तसं म्हणल्यावर. ए मंग्या, बस झालं आता. जा सगळ्यासनी चहा घेऊन ये. सांगतो. पिट्ट्या, अंबिका, गेला ना आता राग? सॉरी.
अण्णा दादा काय र कसला एवढा विचार करतोयस? विद्या मॅडमचाच विचार करतो तू. कसं आहे अंबी, विद्या मॅडम आपली लई मोठी जबाबदारी आहे. आणि एवढं असून बी त्या एकाएकी कोणालाही न सांगता, कोणालाही कळू न देता निघून गेल्या. या गावातलं त्यांना जास्त काय माहित नाहीये, पण त्यांच्यासोबत या रात्रीचं काही वाईट साईड घडलं असतं तर काय झालं असतं?